करंज्या बनवण्यासाठी 200 ग्रॅम खोबरं भाजून घ्यायचं, 50 ग्रॅम खसखस भाजून घ्यायची, 1 वाटी रवा भाजून घ्यायचा। मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा किलो पिठी साखर घालून मिक्स करून घ्यायचं। अर्धा किलो मैद्याच्या पिठामध्ये 2 मोठे चमचे मोहन घालायचं। त्याच्यानंतर पीठ मिक्स करून गुठळ्या न राहता ते मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यानंतर ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं। स्लरी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये 3 चमचा मी मैद्याचंच पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचा ऑइल घातलेलं आहे त्याच्यामध्ये। हे स्लरी बनवून झाल्यानंतर असं दिसेल। आता पिठाच्या लाट्या लाटायच्या, त्याच्यावरती स्लरी अप्लाय करून घ्यायची, एकावरती एक पोळ्या ठेवून हीच प्रोसेस 3 ते 4 वेळा अप्लाय करायची। असा रोल करायचा। रोल झाल्यावरती त्याचे पेढे करून घ्यायचे आणि ते लाटायचे। ह्याच्यामध्ये 2 चमचे सारण भरून करंजीच्या साच्याने आकार द्यायचा। करंज्या बनवून झालेल्या आहेत। करंज्या तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती मंद आचेवरती एक एक करून करंज्या तळून घ्यायच्या। अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा।